नमस्कार दोस्तांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपल्याला दोस्तांनो बोलायचे ते आमदार रोहित पवार यांच्याबद्दल. रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि अजितदादा पवार यांनी जरी शरद पवारांना दगा दिला असेल, गद्दारी केली असेल, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हे सगळे साथीदार, धनंजय मुंडे हे शरद पवारांच्याकडून सगळे फायदे घेऊन मग त्यांना दगा देण्यामध्ये त्यांना आनंद वाटत असेल आणि ते भाजपला शरण गेले असले तरी रोहित पवार हे आजोबांबरोबर राहिलेले आहेत. मध्यंतरी रोहित पवार यांनी एकदा सांगितलं होतं की माझी एक मुलगी आणि मुलगा, 6 वर्षांचा मुलगा आणि थोडी मोठी 10-12 वर्षाची मुलगी माझ्या जवळ आली आणि ती मला म्हणाली की बाबा किंवा डॅडू, तू चिंतेत काय आहेस, तू एवढ्या काळजीत का पडलायस, एवढं सिरियस काय आहेस. त्यावेळी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवारांचं बंड झालं. तेव्हा रोहित पवारांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे काही. तर या लहान मुलांना जे काही समजत असेल त्यातल्या काही गोष्टी त्यांना वाटलं की काहीतरी गंभीर असं घडलं आहे आणि आपल्याला बाबाला धीर द्यायला पाहिजे. तर मुलगी असं म्हणाली की डॅडी, मी काही असलं तरी काळजी करू नका, मी आणि माझा भाऊ आणि आम्ही सगळं कुटुंब तुमच्याबरोबर राहणार आहोत. आणि रोहित पवारांनी आजोबांबरोबर राहण्याचा जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल त्यांच्या मुलांना, म्हणजे रोहित पवारांच्या मुलांनाही समाधान होतं. अडचणीच्या काळामध्ये आम्ही जसं बाबा तुझ्याबरोबर राहू तसं बाबा तू आजोबांबरोबर राहिलं पाहिजेस असं ते म्हणाले. हा एक भावनिक क्षण होता आणि ही जी भावनिकता रोहित पवार यांनी किंवा निष्ठा म्हणा ती जपलेली आहे. पण रोहित पवार हे आता टार्गेटवरती आलेले. का त्याचं कारण आहे असं आपण प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर स्पष्ट आहे की रोहित पवार हे अजितदादा पवारांबरोबर राहिलेले. त्यामुळे रोहित पवार हे शरद पवारांबरोबर राहिलेले आणि अजितदादा पवार आणि बाकीच्या मंडळींबरोबरची जी काही सगळी चौकशी होती ती सगळी संपलेली आहे. त्या काही कुठल्याही चौकशा होणार नाहीत, ते स्वच्छ झालेले आहेत. रोहित पवार हे अजितदादांबरोबर भाजपमध्ये गेले नाहीत म्हणून त्यांच्या ज्या कंपन्या आहेत, बारामती ॲग्रो ही मोठी कंपनी आहे त्यांची आणि त्या कंपनीत आणि आणखीन काही कंपन्या आहेत त्यांच्या, ते बिझनेसमन आहेत, ते यशस्वी उद्योजक आहेत, अत्यंत हुशार आहेत, ते उच्च शिक्षित आहेत, हिंदी, इंग्रजी, मराठी सगळ्या भाषांवर त्यांची हुकूमत आहे, ते अत्यंत संयमी आहेत आणि शरद पवार यांचा वारसा तेच योग्य प्रकारे पुढे नेऊ शकतात. सुप्रियाताई आहेच, पण त्यानंतरची जर पिढी आपण बघितली तर त्या पिढीमध्ये रोहित पवार हे एक चांगले नेते होतील असं आपल्याला केव्हापासूनच जाणवायला लागले सर्वसामान्य माणसाला, मग तो राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक असो किंवा नसो. रोहित पवार हे कधीही आक्रस्ताळेपणे बोलत नाहीत, अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि संयमाने बोलतात. ज्यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवरती किंवा अजितदादांवरती टीका केली वाह्यातपणे आणि अजितदादा त्या बाजूला गेले तरीसुद्धा रोहित पवारांनी सांगितलं की ही अशा प्रकारची भाषा बोलणं योग्य नाही असं पडळकरांना त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. यापूर्वीसुद्धा अजितदादा जेव्हा शरद पवारांबरोबर होते तेव्हासुद्धा त्यांनी रोहित पवारांनी अजित पवारांच्यावर कोणी चुकीच्या पद्धतीने टीका केली तर त्याला उत्तर दिलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवरती महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारवाई केली आणि तो प्लॅन्टच बंद करण्याचा इशारा दिला कारण त्यांनी काही नियमांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप करून. तेव्हा रोहित पवार हे न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांना काही दिवसांची मुदत दिली, दिलासा दिलेला आहे. पण ही कारवाई कशामुळे चालू झाली असेल हे आपण सहज आपल्या लक्षात येईल. अचानकपणे कारवाई कशीही सुरू झाली आणि या कारवाया कशा सुरू होतात आणि कशा थांबतात हे आपल्याला माहिती. मग शिंदे गटाचे आमदारांना प्रश्न विचारला तेव्हा शिंदे गटाचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की अशा कारवाया काही अचानक सुरू होत नाही, अनेक दिवसांपासून ती प्रक्रिया सुरू असते आणि मग ही कारवाई होत. आणि जर कारवाईबद्दल तुम्हाला प्रश्न असेल, काही शंका वाटत असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. हे ठराविक साच्यातलं उत्तर त्यांनी दिलं.
पण ज्या कारवाया शिंदे गट आणि भाजप आणि अजितदादा गटातल्या काही लोकांवर चालू होत्या त्या अचानक कशा थांबल्या याचं उत्तर शिरसाट देऊ शकणार नाही. आणि शिरसाटांना द्यायचंही नाही आहे. त्यांना वकिली करायची आपल्या आपल्या पक्षाची, आपल्या महाशक्तीची आणि अजितदादा गटाची, कारण ते आता त्यांच्याबरोबर आले त्यामुळे त्यांना गंभीरपणे घेण्याचं कारण नाही. पण धनंजय मुंडे असं म्हणाले, बघा रोहित पवार असं म्हणाले होते की या सरकारमधल्या काही 2 बड्या नेत्यांच्यामुळे ही कारवाई झालेली आहे. आता बडे नेते कोण आहेत? कोणी असू शकतं बडे नेते, नावं घेतली ते रोहित पवारांनी. पण धनंजय मुंडेंना तो मुद्दा लागला. त्यांना असं वाटलं की कदाचित अजितदादांच्याकडे ओख आहे, देवेंद्रजींकडे ओख आहे. देवेंद्रजीचं धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे दोस्त, जवळचे म्हणजे घट्ट मैत्री दोघांची. पंकजा मुंडे यांच्या विरुद्धच्या कारवाया कोणाच्या मदतीने झाल्या, कशा पद्धतीने झाल्या हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. इतकी घट्ट मैत्री त्यांची. आणि त्याचवेळी बघा धनंजय मुंडे काय म्हणाले, रोहित पवार जेव्हा असं म्हणाले की 2 बड्या नेत्यांच्यामुळे ही कारवाई झाली, तर दुसरे समजा अजितदादा एक फडणवीस असं रोहित पवारांना म्हणायचं असावा असा अर्थ लावून धनंजय मुंडे असं म्हणाले की 3 वर्ष नाही यांना राजकारणात येऊन झाली आणि ते काय बोलतायत आता अजितदादांची, आणि अजितदादांची यांना जागा घ्यायची. रोहित पवारांनी कधीही म्हटलं नाही की मला अजितदादा पवारांची जागा घ्यायची, मला त्यांचे इतकं मोठं नेता व्हायचं असं कधीही म्हटलं नाही. पण धनंजय मुंडेंना आता अजितदादा पवारांची वकिली करणं हे भाग आहे, कारण ते त्यांच्याबरोबर गेलेत आणि अजितदादांमुळे त्यांना खूप फायदा झाला, वेगवेगळ्या प्रकारचा फायदा झालेला आहे धनंजय मुंडेंना. त्यामुळे ते या लढाईत उतर. आता तुम्हाला सांगतो की लोकांना जुन्या गोष्टी आठवत नाही. रोहित पवारांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये सांगितलं होतं की आमचं कुटुंब फोडण्याचे प्रयत्न महाशक्ती करते आणि भारतीय जनता पक्ष करतो. त्यावेळी देवेंद्रजी काय म्हणाले होते बघा, दिल्लीमध्ये त्यांना लोकांनी विचारलं की असं असं रोहित पवार म्हणताय. रोहित पवारांनी इंग्रजी वर्तमानपत्रावर मुलाखत दिली. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की काही लोकांना स्वतः मोठं व्हायचं आहे, त्यामुळे ते असे बेसलेस निराधार आरोप करत असतात. काय निराधार आरोप होता का तो? तेव्हापासून अजितदादांना पटवण्याचे प्रयत्न चाललेले होते आणि अजितदादा महाविकास आघाडीमध्ये सगळी माहिती ही तिकडे पोचवत असणार. तेव्हापासून यांची गद्दारी सुरू होत, गद्दारीचे प्रयत्न सुरू होत. महाविकास आघाडीमध्ये अजितदादा असताना त्यांनाही या अफवांबद्दल विचारलं होतं. जेव्हा तेव्हा ते चिडून त्याची उत्तरं देत होते की काय वाटेल ते काय विचारता होते. आणि मी ॲफिडेव्हिट करून सांगतो की मी शरद पवारांना अंतर देणार नाही असं ते सातत्याने म्हणत होते आणि त्यांनी अंतर दिलं. बघा आता ते टेक्निकली असं म्हणतात की मी माझ्याच पक्षात आहे म्हणून, मी कुठे सोडलाय पक्ष म्हणून. ते सोडून द्या, त्याला काही अर्थ नाही अशात. पण त्यांनी दगाबाजी केली आणि लोक मतदार अजितदादा गटातल्या अजितदादांसकट सगळ्यांना आगामी निवडणुकीमध्ये लोकसभा असो, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा यात धडा शिकवतील. धडा शिकवला पाहिजे असं माझंही मत आहे आणि धडा शिकवतील असा माझा अंदाज आहे. रोहित पवारांनी तेव्हा सांगितलं होतं ते खरं ठेवलं की नाही, आणि आता देवेंद्र फडणवीस काय म्हणतील त्याबद्दल. म्हणजे तुम्ही बेसावर ठेवता लोकांना, पण लोकांना काही काही गोष्टी माहिती असतात. रोहित पवारांच्यासारख्या लोकांना माहिती असतात. आणि रोहित पवार यांनी काय सांगितलंय बघा, म्हणजे तुम्हाला सांगतो, त्यांना जेव्हा विचारलं की तुम्हाला म्हणजे फार महत्त्वाकांक्षा आहे काय, ते म्हणाले की पक्षामध्ये म्हणजे ते जेव्हा 2007 साली आले राजकारणात, 2007 साली व्यवसायात आले म्हणून, आणि म्हणजे 37 वय आहे त्यांचं. 21व्या वर्षी त्यांनी व्यवसायात प्रवेश केला, यशस्वी उद्योजक म्हणून ते झाले आणि राजकारणात ते आत्ताच आलेले. ते काही म्हणत नाही मी खूप सिनियर आहेत वगैरे. ते म्हणाले मी आधी जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केला, जिल्हा परिषद सदस्य म्हणून, आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी झालो जेव्हा माझी यश मिळालं निवडणुकीत, त्यानंतर मी आमदार झालो. जिल्हा परिषद सदस्य असताना किंवा आमदार असताना मला पक्षामध्ये कोणतंही पद नाही मिळालं, मला कोणतीही खास ट्रीटमेंट देण्यात आली नाही. उलट कर्जत जामखेड हा मतदारसंघ अवघड होता, भाजपकडे असलेला मतदारसंघ मी घेतला, निवडला म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी. आणि शरद पवारांनी असं सांगितलं होतं की एखादा अवघड मतदारसंघ आपण घेतो
आणि तो जर आपण जिंकलो तर तो अनेक वर्ष आपल्याकडे राहू शकतो, टिकू शकतो. त्यामुळे हा अवघड मतदारसंघामध्ये निवडणूक लढवून विजय मिळवला रोहित पवारांनी, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते असं म्हणाले की मी नेता बनण्यासाठी आलेलो नाही राजकारणात, मी विचार जपण्यासाठी आलो. आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे की शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपण्यासाठी शरद पवार हे स्वतंत्र राहिलेले आहेत, महाविकास आघाडीत राहिलेले आहेत, काँग्रेसबरोबर राहिले आहेत, शिवसेनेबरोबर राहिले, ते भाजपबरोबर गेले नाही. कितीही जाळं टाकलं तरी भाजपबरोबर जायला त्यांनी नकार दिला. आता एवढं झालं, आपली सगळी प्रतिमा अजितदादा गटाची अत्यंत खराब झालेली आहे. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या सगळ्या गटाला फटका बसणार आहे निवडणुकीमध्ये, आणि तसंच दादांच्या गटाला होणार. पण आपली इमेज अशा प्रकारे इमेज खराब झाल्यानंतर दादा गटाचे आमदार सुनील शेळके काय म्हणाले की म्हणे रोहित पवार हेच अगोदर तिकडे जायला तयार झालेले होते, म्हणजे तेच त्यांनाच भाजपमध्ये अगोदर उडी मारायची होती. अशा प्रकारे बदनामी केली करायची सतत. म्हणजे आपण उडी मारली आणि ज्यांनी उडी मारली नाही त्याला उडी अगोदर मारायची होती. मग का नाही रोहित पवार तिकडे गेले, तुम्हाला असं वाटत होतं, का नाही गेले ते? याचं उत्तर सांगा ना. म्हणजे सुनील शेळक्यांनी सांगावं, जर जायचं होतं तर गेले का नाही? ते जाणं सोपं होतं ना रोहित पवारांना. रोहित पवारांनी ही अवघड वाट स्वीकारलेली आहे, शॉर्टकट घेतला नाही त्यांनी. दऱ्याखोऱ्याचा अवघड अशी वाट आहे, काट्याकुट्यांची. या इथे लगेच लाडू मिळणार आहेत, मिठाई मिळणार आहे, भाजपबरोबर गेल्यामुळे. सत्ता आहे इथे, सत्ता नसताना रोहित पवार हे शरद पवारांबरोबर राहिलेले आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आता याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. मी तुम्हाला जे काही मुद्दे मला सांगायचे की जे कदाचित विसरले जाते. ज्यावेळी कोल्हापूरला दादांची सभा झाली तेव्हा हसन मुश्रीफांनी बजावून सांगितलं होतं की दादांचं भाषण होईपर्यंत उठून जायचं नाही, पण लोक उठायला लागले. रोहित पवारांनी असं म्हटलं की दादांच्या सभांना टाळ्या वाजल्या, त्या कशा प्रकारच्या टाळ्या होत्या हेही लक्षात घ्या, हेही लक्षात घेतो. त्यानंतर रोहित पवारांनी असंही म्हटलं की दादा सोशल मीडियावरती कधीही ॲक्टिव्ह नव्हते, ते लोकांना प्रत्यक्ष भेटण्यावरती, मतदारसंघात जाऊन कामं करण्यावर त्यांचा भरोसा आहे, अधिकाऱ्यांकडून त्या अधिकाऱ्यांवर वचक आहे त्यांचा. याचा रोहित पवारांनी चांगला कौतुकाने उल्लेख केला की आपल्या काकाचं कौतुक म्हणून. ते असंही म्हणाले की काकांनी मला राजकारणामध्ये, काकांनी तिकीट दिलं, म्हणजे झेडपीमध्ये असेल आमदारकीचं काकांच्यामुळे काकांनी तिकीट दिलं. एवढंच नव्हे तर माझं लग्न काकांनी लावलं, म्हणजे अजितदादांनी, असा त्यांनी उल्लेख केला. अजितदादा तिकडे गेलेले म्हणून व्यक्तिगत कारणावरून त्यांना टीका करण्याचा असभ्यपणा त्यांनी केलेला नाही, हे लक्षात ठेवा. पण अजितदादांचं तत्वशून्य राजकारण मला मान्य नाही आहे. मी काही तत्वनिष्ठ अशा प्रकारचंच राजकारण करणार आणि युवकांचे प्रश्न मांडणार, असं ते म्हणाले. ते असं म्हणाले की शरद पवारांच्या सभांना जी गर्दी होती त्यामध्ये युवक मोठ्या प्रमाणात असतात, कारण युवकांचे, तरुणांचे, बेरोजगारीचे प्रश्न असतील किंवा MPSCचे प्रश्न, हे सगळे प्रश्न आम्ही लावून धरणार आहोत, असंही त्यांनी वारंवार अधोरेखित केलेलं आहे. नंतर ते असं म्हणाले की माझी भूमिका कायम संघर्षाची होती. शरद पवारांना जेव्हा विचारलं की तुमच्याबरोबर किती आमदार आहेत आणि दादांबरोबर किती आहेत, शरद पवार माझ्याबरोबर 0 आमदार आहेत असं शरद पवारांनी सांगितलं. 0 आमदार आहेत. खरं म्हणजे जवळ जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा रोहित पवार होते जवळ, आव्हाड होते, अनिल देशमुख जवळ होते, पण ते म्हणाले की 0 आमदार आहेत असं गृहीत धरलं. पण लोक माझ्याबरोबर आहेत, सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य तरुण तरुणी हे माझ्याबरोबर आहेत असं शरद पवारांनी सांगितलं. आणि ते सिद्धही झालं. अनेक ठिकाणी त्यांच्या सभांना होणारी गर्दी बघा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी असं सांगितलं की धनंजय मुंडेंच्या आरोपाला उत्तर देताना धनंजय मुंडेंनी सांगितलं की अजितदादांशी, थोडक्यामध्ये अजितदादांची जागा घ्यायची यांना, म्हणजे आता अजितदादा गेले तर अजितदादांप्रमाणे राष्ट्रवादी आपल्याला मोठा नेता व्हायचे असा आरोप करून बदनामी करायची, असं धनंजय मुंडेंचं एक तंत्र. आता मला सांगा, 3 वर्ष राजकारणात आले असतील रोहित पवार
आणि ते जर स्पष्ट काही भूमिकांबद्दल बोलत असतील, ठामपणे भूमिका घेतली असेल भाजप विरोधाची, त्यात चुकीचं काय? असं बोलू नये का? आणि जेव्हा ते मीडियासमोर सातत्याने नसतात, जेव्हा मीडिया पाठलाग करतो, मीडिया काही प्रश्न विचारतो, तेव्हा त्याला उत्तर देतात ते, आणि उत्तर द्यायलाच पाहिजे. आता त्यांनी आता बघा, म्हणजे रोहित पवार हे आपल्या काकाच्या विरोधात कसे जात आहेत, कसे कृतज्ञ आहेत, असं धनंजय मुंडेंनी सांगायचं. धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे, आता दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्याबद्दल बस प्रेमादराने बोलत असतात, पण धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध बिघडलेले होते. कारण धनंजय मुंडे यांचे वडील जे आहेत, त्या वडिलांना असं वाटत होतं की आता धनंजयालाच इथनं संधी मिळायला पाहिजे राजकारणाचं, आणि गोपीनाथ मुंडेंना ते मान्य नव्हतं. त्याच्यावरून म्हणजे धनंजय मुंडेंनाच तिथे तिकीट मिळालं पाहिजे, यावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं ना तेव्हा. आणि तेव्हा धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांची तोंड दोन दिशेला झाली होती. आता धनंजय मुंडे म्हणतात की गोपीनाथ मुंडे यांनीच आमचे संबंध तोडून टाकले होते. आता त्याला दुसरी बाजू असेल ना, फक्त गोपीनाथ मुंडेने एकतर्फी तोडून टाकले आणि यांनी काहीच केलं नाही असं म्हणता येईल का? म्हणजे काकाच्या विरुद्ध तुम्ही गेलेलं चालतं, आणि गोपीनाथ मुंडेंच्या तुलनेत तुमचा अनुभव तरी काय होता तेव्हा? आणि तुम्ही आज रोहित पवारला म्हणताय रोहित पवारांना की तुम्ही अजितदादांच्या विरोधात जाताय म्हणून, आणि 3 वर्षात नुसती राजकारणात येऊन झाली तुम्हाला. तेव्हा तुम्ही गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात गेला नव्हता तुम्ही? तेव्हा आपण जे करतो ते योग्य आणि इतरांनी केलं ते अयोग्य असं म्हणून चालणार नाही. धनंजय मुंडेंनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. धनंजय मुंडे यांनी अत्यंत संधिसाधू प्रकारचं राजकारण केलेलं आहे. ज्या प्रकारे सुद्धा ते बीडमध्ये गेले, मतदारसंघात परळीला गेले की JCBवरनं फुलं उधळायची, ही जो काही सगळं पैशाचं राजकारण चालू आहे तिथे, कंत्राटदारांचं राजकारण कसं चालू आहे हे लोक सांगतात, तिकडचे लोक. दुसरी गोष्ट आहे की जी हसन मुश्रीफांबद्दल सुद्धा रोहित पवारने टीका केली. ते असं म्हणाले की हसन मुश्रीफ यांच्यासारखे जे नेते आहेत की त्यांना 15-15 वर्ष पवारांनी संधी दिली, आणि अशा वेळी आपल्या मतदारसंघात इतर कोणाला पुढे येऊन न देण्याचं, हे सगळे या अजितदादांबरोबर जे गेले त्या सगळ्या लोकांनी असं केलं की सतत आपणच पुढे, आपल्याबरोबर जे काही बाकीचे लोक असतात त्यांना पुढे येऊन द्यायचं नाही. आता ते लोक गेल्यामुळे रोहित पवारच नाही, अन्य अनेक लोकांना संधी मिळाल्यात, आणि ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे एक प्रकारे ही जी वैचारिक कीड होती राष्ट्रवादीतली ती गेली, ती बरं झालं. एक प्रकारे साफ झालं, राष्ट्रवादीचं जे काही तळं आहे ते साफ झालं. आता दुसरी गोष्ट आहे की MIDCचा प्रश्न एक लावून धरला होता, म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या MIDCचा प्रश्न. MIDC पाहिजे, MIDC पाहिजे असं रोहित पवार म्हणत होते की उद्योगधंदे आल्याशिवाय रोजगार कसा मिळेल. त्यावेळी उदय सामंत म्हणाले की मी बैठक लावतो, बैठक लावली नाही. मग त्यांनी आंदोलन केलं विधानसभा चालू असताना. त्यावेळी अजितदादांनी विधानसभेमध्ये रोहित पवारांच्या विरोधात, म्हणजे काही म्हणजे अपुरी माहिती घेऊन काही लोक बोलतात वगैरे अशा प्रकारची टीका त्यांनी रोहित पवारांवरती केली. बघा, बाजू बदलल्यानंतर जर रोहित पवारांच्याच बाजूला म्हणजे अजितदादा पवारांबरोबरच तेव्हा असते तर त्यांची भूमिका काय असते, आणि महाशक्तीबरोबर गेल्यावरती ते सरकारची वकिली कशा प्रकारे करतात हे लक्षात घ्या. तुम्ही किती संधिसाधू स्वरूपाचं राजकारण अजितदादा करतात हे लक्षात घ्या. MIDCचा प्रश्न त्यांनी लावून धरला ते योग्यच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यात जी MIDC आहे त्या ठिकाणी उद्योजकांना हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय त्रास देतात. आता हे त्रास कशासाठी देतात हे आपल्याला माहिती आहे, कशा प्रकारे उद्योजकांना त्रास दिला जातो, कशा प्रकारे हप्ते गोळा केले जातात हे आपल्याला माहिती आहे. हा थेट आरोप रोहित पवारांनी केलेला होता. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचे राजकारण कशा प्रकारे चाललेलं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की रोहित पवार जे सातत्याने सांगतात की त्यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पक्षाबरोबर मी कधीही जाणार नाही, आणि तो असा प्रश्नच कोणी करू. आणि जे तत्वानी किंवा तत्वनिष्ठ किंवा वैचारिक स्वरूपाचं राजकारण करतायत, एका विचारांनी राजकारण करतायत,
त्यांना चांगलं भवितव्य आहे असं सातत्याने सांगण्याचा रोहित पवार प्रयत्न करतात. ते शरद पवारांबरोबर वेगवेगळ्या दौऱ्यात सामील असतात, स्वतंत्रपणे दौरे करतात आणि हेच महाशक्तीला खटकत आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की अनिल देशमुखांना असं टार्गेट करण्यात आलं, उद्या जितेंद्र आव्हाडांना टार्गेट केलं जाईल, राजेश टोपेंना टार्गेट केलं जाऊ शकतं, रोहित पवारांना तर टार्गेट करण्यात आलेलं आहेच. जे जे नेते आत्ता शरद पवारांबरोबर आहेत त्यांना टार्गेट केलं जाऊ शकतं. एवढंच नव्हे तर सुप्रियाताईंच्या सुद्धा मागे चौकशा लागू शकतात. पण सुप्रियाताई लोकसभेमध्ये जोरदारपणे फटके मारतायत महाशक्तीला. त्या अजिबात घाबरलेल्या नाही आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवरती, मग मणिपूर असेल किंवा कुठे महिला अत्याचार असेल, कुठल्याही प्रश्नावरती सरकारला सोडलेलं नाही. त्यामुळे लोकसभेमध्ये अत्यंत चांगली भाषा आहे, त्या चांगली भाषणं त्यांची होतात. उलट सुनील तटकरेंसारखे जे लोक आहेत ते हे महिला आरक्षणाच्या वेळी, ज्यावेळी मला वाटतं मतदान होतं त्यावेळी ते तिथे न हजर राहता ते कुठे होते? अंबानींच्या कडचा जो कार्यक्रम होता, मला वाटतं गणपतीच्या कार्यक्रमाला, त्यासाठी ते तिथे गेलेले होते. सुनील तटकरे, अजितदादा यांचं राजकारण हे अर्थवादी राजकारण आहे. हे राजकारण वैचारिकतेचा काहीही संबंध नाही त्याचा. या दोघांवरती सिंचन घोटाळ्याचे भयंकर आरोप झालेले आहेत आणि हे प्रफुल्ल पटेल हे सगळे भांडवलदार राजकारणी आहेत. यांचा सामान्य जनतेच्या प्रश्नांच्या बद्दल त्यांना सोय सतत नाही आणि आता त्यांच्यातच भांडणं लागली. बघा परवाच्या बैठकीमध्ये अजितदादा आणि छगन भुजबळ यांचं ओबीसीच्या प्रश्नासंबंधी कसं वाजलं, जाहीरपणे वाजलं ते बघा. बारामतीमध्ये घोषणा देण्यात आल्या अजितदादा परत या म्हणून. म्हणजे अजितदादा तुम्ही तिकडे गेलात, बारामतीकरांना ते समाधान नाही आहे, बारामतीकरांना ते आवडलेलं नाही आहे. ज्यावेळी अजितदादांच्या सभेमध्ये भाजपची प्रशस्ती झाली ती लोकांना आवडली नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे अजितदादांनी त्यांचा जो मतदार जो आहे त्याला हे रुचलेलं नाही आहे. त्यामुळे या लोकांना शहाणपण कधी येणार मला माहिती नाही, पण हे सगळे लोक चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. त्यांची मुंडकी तिथे अडकली होती, मुंडी अडकलेली होती त्यांची, ती सोडवण्यासाठी म्हणून ते तिकडे गेलेले आहेत. त्याला कुठलंही तात्विक विचार नाही, फक्त आणि फक्त पैशासाठी जे राजकारणात आले आहेत, पैसे मिळवण्यासाठी आलेले आहेत, सत्तेसाठी आलेले आहेत, ते तिकडे जावोत, सुखाने नांदोत ते. पण त्यांनी रोहित पवारांच्या सारख्या लोकांवरती किंवा शरद पवारांवरती, सुप्रियाताईंवरती आरोप करण्याची यांची लायकी नाही आहे. ते कुठल्याही प्रकारे त्यांना बदनाम करू शकत नाही. कारण आज काही झालं तरी महाशक्तीच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस शरद पवारांनी केलेलं आहे, ते अभिनंदनीय आहे. सुप्रियाताईंनी केलेलं आहे. जितेंद्र आव्हाड असतील, अनिल देशमुख असतील, राजेश टोपे असतील, जे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर, आणि तरुण मेहबूब शेख असतील, ती सुलक्षणा असेल, अशा अनेक लोक जे आहेत ते आज शरद पवारांची साथ करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो संकटात सापडलेल्या नेत्याच्या मागे उभा राहतो त्या लोकांना आपण दुवा दिला पाहिजे. कारण हे लोक संधी साधू नाहीत, समोर काहीही दिसत नाही, समोर सत्ता बदल होणार आहे असं काहीही स्पष्टपणे दिसत नाही. अजूनही मोदींची लाट आहे असे देशामध्ये, महाराष्ट्रातलं गोष्ट सोडून द्या, असे वेगवेगळे सर्वे येत आहेत. अजूनही मोदींची लाट म्हणजे परत मोदी निवडून येतील असं म्हटलं जात असताना सुद्धा जर शरद पवारांच्या मागे आणि इंडिया आघाडीच्या मागे हे लोक उभे राहत असतील, रोहित पवार खंबीरपणे उभे राहत असतील, तर माझ्या मते हे अत्यंत आश्वासक चिन्ह आहे. आणि रोहित पवारांच्यासारख्या लोकांच्या मागे तरुण तरुणींनी उभं राहायला पाहिजे. केवळ रोहित पवारांच्या मागे नाही, जे जे तरुण तरुणी आहेत त्यांनी सगळे एकदिलाने शरद पवारांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि आपला पक्ष मजबूत केला पाहिजे, इंडिया आघाडी मजबूत केली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण महाशक्ती, एकनाथ शिंदे गट, अजितदादा गट यांनी अत्यंत वाईट पद्धतीचं गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे की जे केवळ पैशाचं राजकारण आहे. ब्लॅकमेलिंग करून लोकांना आपल्याबरोबर ओढण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या प्रयत्नांना ते प्रयत्न
उधळून लावले पाहिजेत, त्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. रोहित पवारांना टार्गेट यासाठी केला जाते की ते आपल्याकडे येतील, पण रोहित पवार अजिबात झुकणार नाहीत. जयंतराव पाटील सुद्धा झुकणार नाहीत आणि झुकू नये त्यांनी, असं मी परत आवाहन करतो. रोहित पवार तर झुकणारच नाहीत आणि टार्गेट कितीही केलं आपल्याला तरी रोहित पवार ठामपणे उभे राहतील अशी मला आशा वाटते. आणि असे नेते रोहित पवारांसारखे जास्तीत जास्त तरुणाईतले नेते पुढे आले पाहिजेत. केवळ पवार फॅमिलीतले म्हणून मी त्यांच्या बाजूने बोलतो असं नाही, ठाम भूमिका घेतली आहे म्हणून मी त्यांच्या बाजूने आहे. जर उद्या रोहित पवार किंवा अन्य कोणी जर संधी साधून भूमिका घेतली असती तर मी त्याच्यावर टीका केली असती. कृपया हे लक्षात घ्या, मी कोणाचीही भलावण करण्यासाठी इथे आलेलो नाही. मी काही तत्त्व घेऊन जे राजकारण करतात त्यांना मी नेहमीच पाठिंबा देतो आणि तसा मी पाठिंबा रोहित पवारांना या क्षणी देतो आहे. आणि म्हणून रोहित पवार हे एक आश्वासक नेतृत्व आहे असं मला वाटतं. आणि असे नेते जर पुढे आले की जे संघर्ष करण्याची तयारी असलेले नेते, काही तत्वानी आणि निष्ठेने राजकारण जे करत आहेत ते नेते पुढे आले तर या देशाला चांगलं भवितव्य असं मला वाटतं. एवढंच सांगतो आणि एक आवाहन करतो की तुम्ही माझा हेमंत देसाई हा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा आणि मित्रमंडळींना सांगा की हा चॅनल आवर्जून बघा. तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.